नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या काही दिवसांमध्ये देशात मान्सून दाखल होणार आहे. पण मान्सून दाखल होण्याच्या आधी अनेक प्रकारच्या चर्चा आपल्यापर्यंत आल्याच असतील. त्यातली पहिली चर्चा म्हणजे यंदा सुपर एल निनो असणार आहे, दुष्काळ असणार आहे, त्यातच पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान विभागानं आधीच दिलेला आहे. त्यासोबतच पावसामध्ये मोठे खंड पडतील. एकूणच काय तर यंदाच्या खरीपावर संकट असतील अशी सध्या चर्चा सुरू आहे. पण नेमकं तथ्य काय आहे? नेमकं यंदा खरंच दुष्काळ असणार आहे का? सुपर एल निनो आहे का? आपल्याला पेरणीयोग्य पाऊस नेमका कधी पडू शकतो? देशात मान्सून कधी येऊ शकतो? पावसातील खंड कसे असू शकतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्या प्रश्नांवर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. सर, पहिला प्रश्न हाच आहे की मागच्या काही दिवसांपासून सध्या चर्चा सुरू झाली ती म्हणजे सुपर एल निनो आणि दुष्काळाची. तर खरंच यंदा सुपर एल निनो आहे का आणि दुष्काळ आहे का? आपण मागे एप्रिलच्या अंदाजातही सांगितलं होतं आणि त्याच्यानंतरही मीडियामध्ये जो सुपर एल निनो किंवा स्ट्रॉंग एल निनोबद्दल माहिती येते, तुमच्या प्रश्नाला थेट उत्तर देताना मी म्हणेल की ह्या गोष्टीला मी सहमत नाही आहे. पहिलं डोक्यातून शेतकऱ्यांनी काढून टाकावं, यावर्षी एल निनो आहे म्हणजे दुष्काळाचं आहे ही संकल्पना डोक्यातून काढून टाकावं. म्हणजेच एल निनो आहे, पाऊस होणार आहे आणि पेरणी होण्याची पण शक्यता आहे. पेरणी होईलच असंही म्हणू शकतो मी. आता मला फोरकास्टिंगच्या भाषेमध्ये पेरणी होण्याची शक्यता आहे असं मला म्हणायचं आहे. सुपर एल निनो किंवा पाऊस नाही आणि अतिदुष्काळ अशा संकल्पना ज्या मीडियाद्वारे पेरल्या जातात, याला शेतकऱ्यांनी छेद द्यावा असंच मला या प्रश्नाचं उत्तर देताना बोलता येईल. बरोबर. आता सर, ह्या ज्या काही चर्चा सुपर एल निनो आणि दुष्काळाच्या सुरू झाल्या, तर ह्या चर्चा वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत म्हणजे WMO असेल किंवा नोवा असेल किंवा IMD असेल, याचे अंदाज येतात, त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ लावला जातो आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. तर पहिल्यांदा नोवा या संस्थेने जो काही अंदाज दिला आहे तो अंदाज असा गृहीत धरून त्याचा चुकीचा अर्थ लावून शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यामुळे नोवाचा नेमका अंदाज काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एल निनोची चर्चा करतोय तर नेमका एल निनो सध्या कोणत्या स्टेजमध्ये आहे? मला याचं एक समांतर उदाहरण द्यावं असं वाटतं. ज्यावेळेस कायद्याची भाषा वाचली जाते, नियम असा सांगतो की असा नियम आहे, पण त्याचं इंटरप्रिटेशन जर प्रत्येक व्यक्ती त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळं करतं, त्याचा अर्थ वेगवेगळा काढतं आणि त्या काढलेल्या अर्थातून तितक्या नंबरच्या तितक्या संख्येच्या त्या बातम्या होऊ शकतात. तसा हा प्रकार नोवा, WMO किंवा IMDच्या काय जे रिपोर्ट्स बाहेर येतात त्या बाबतीत मीडियाकडनं केले जातात असंच मला म्हणायचं. आणि त्यामुळंच सोशल मीडियावर हा गोंधळ झालेला आहे. जर मी तुम्हाला असं म्हणत असेल का सुपर एल निनो स्ट्रॉंग एल निनो नाही आहे, याचाच अर्थ एल निनोची स्थिती ही नॉर्मल आहे की जे विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान की जे 5 डिग्री साऊथ आणि 5 डिग्री नॉर्थ आणि 120 ते 170 रेखांश पश्चिमच्या दरम्यान असणारा जो निनो इंडेक्स आहे त्याचं तापमान हे सरासरीपेक्षा हार्डली 1 ते 1.25 इतकंच तापमान वाढलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ज्या बातम्या सांगितल्या जातात की सुपर एल निनो किंवा स्ट्रॉंग एल निनो कशाच्या आधारावर सांगितलं जातं माहीत नाही, पण मी या बाबतीत अगोदर सांगितल्याप्रमाणे सहमत नाही. निनोची स्टेज आहे, एल निनो आहे, सध्या आहे का? येस आहे. ला निना गेला, तटस्थ अवस्था गेली, आता सध्या एल निनोची अवस्था आहे. आणि एल निनोची अवस्था असल्यानंतर तुमचा आता पुढचा प्रश्न काय या संदर्भात? पुन्हा एल निनो आहे तो साधारण एल निनो आहे. नोवा या संस्थेचा नेमका अंदाज काय होता की ज्याने नुकताच प्रसिद्ध केलं? त्यामध्ये नोवाने जो अंदाज दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असंच आहे की जो एल निनो डेव्हलप होण्याची शक्यता ही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये आहे, ती साधारण काही दिवस, मी महिने म्हणत नाही, काही दिवस प्रीपोन होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून आणि जुलै ह्या महिन्यामध्ये जसं आपण अगोदर म्हणत होतो की एल निनो हा 25 जुलैपर्यंतच, 25 जुलैच्या पुढे. आणि त्याच्यासाठीही सुद्धा तुम्हाला सांगतो एल निनो हा जागतिक स्तरावरची घटना आहे. पण ह्या देशामध्ये ज्यावेळेस नोवा असं सांगते तर काही दिवसातच फरक पडेल आणि त्याची स्पष्टता, अपडेशन, मॉनिटरिंग जागतिक हवामानाच्या संघटनाकडून सध्या त्याचं निरीक्षण करून सांगितलं जात आहे. फक्त एवढंच आहे की जून आणि जुलै या 60 दिवसामध्ये एल निनो नाही
याच्यामध्ये थोडेसे काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. अच्छा. पण एल निनो लगेच जून टू सप्टेंबर या मान्सूनच्या सीझनला चालू झाला असा तरी आता अर्थ काढू नये. आणि याच्यावर 100% योग्य पद्धतीनं आणि खात्रीनं शिक्कामोर्तब हे ज्यावेळेस हा जो रिपोर्ट बाहेर येईल 31 मेच्या दरम्यान त्यामध्ये हे केलं जाईल. फक्त मग मी आज काय सांगतो आहे, 31 मेच्या दरम्यान जर रेकॉर्ड येणार असेल तर आज मला काय सांगायचं आहे की जे पहिलं स्ट्रॉंग एल निनो हे पहिलं डोक्यातून काढून टाका आणि लगेच जूनपासूनच एल निनो आहे हेही डोक्यातून काढून टाका. याची उलगडा हा लगेच एक 8 दिवसात होणार आहे. बरं. त्यामुळं शेतकऱ्यांनी अजिबात भीती बाळगू नये असंच मला एल निनोची सध्याची स्थिती सांगताना मला बोलता येईल. कारण तुम्ही एल निनोचंच विचारलेलं आहे मला. येस. आता सरांनी सांगितलं 31 मेला अंदाज येईल, त्याच्यानंतर आपण पुन्हा तो अंदाज सरांकडून त्यावेळेस समजूनच घेऊयात. सर, आता माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मान्सून विषय. आता यंदा मान्सून लवकर येईल असे संकेत दिसत आहेत. हवामान विभागानं 26 मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज दिला आहे. तर यंदा एल निनो आहे आणि मान्सून पण लवकर येतोय. नेमकं असं कशामुळे घडतंय? मान्सूनला येऊ द्या तर खरे, आणि मान्सून लवकर येतो हे कशाच्या आधारावर? म्हणजे लवकर आला म्हणजे हे बघा, तुम्ही प्रत्येक वर्षी मागची जे अलीकडचे 5-7 दिवसापर्यंत अंदमानमध्ये मान्सून लवकर आलेला आहे. बरं. आणि केरळमध्ये 1 जून जरी तारीख असली, आजही तुम्हाला सांगतो 2026च्या आगमनासंदर्भात शेतकऱ्यांना हे मुद्दा मला फोडून सांगायचा आहे, कारण हाच गोंधळ सध्या मार्केटमध्ये चालू आहे, सोशल मीडियावर चालू आहे. भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे 26 मेला मान्सून केरळमध्ये येण्याची शक्यता आहे, ±4 डेज. म्हणजे मान्सून हा 22 मेला येऊ शकतो आणि मान्सून हा 30 मेला येऊ शकतो. बरोबर. आणि 30 मेला येणारा मान्सून की जो 1 जूनला येतोय, म्हणजे काही तासाचाच फरक आहे. त्याच्यावर एवढं काय वेटेज देण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी स्पष्ट म्हणायचं आहे. बरोबर. हा फला पहिला पाठ. म्हणजेच थोडक्यात मान्सून हा नकळ 1 जूनच्या दरम्यान त्याच्या काही तास अगोदर येण्याची शक्यता आहे. कारण उद्या तो 23ला आला काय आणि 27ला आला काय, ±4 डेज 26 मेच्या याच्यामध्ये ॲड केल्यामुळं त्या फोरकास्टिंगला काय बाधा येत नाही. ओके, केरळमध्ये तुमचा मान्सून काही तास किंवा काही दिवस, 2 दिवस 3 दिवस जरी ॲडव्हान्समध्ये आला, काय फरक पडणार आहे? फरक असा आहे की मान्सूनचा वेग किती आहे, मान्सूनमध्ये ताकद किती आहे, मान्सून मुंबईत कधी येतो, मान्सून सह्याद्री किती ओलांडतो, या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. अच्छा. तुमचा प्रश्न असा आहे आगमनासंबंधी आणि एल निनोच्या काळामध्ये मान्सून लवकर येतो ह्याच गोष्टीला मी छेद दिलेला आहे. बघा, मान्सूनची मागचं एवढंच प्रत्येक वर्षाचं रेकॉर्ड सांगण्याऐवजी मी एक उदाहरण सांगतो. मागं एल निनो कधी होता? 2025ला नाही, 2024ला नाही, पण 2023ला एल निनो होता. बरोबर. बघा, मान्सून मुंबईमध्ये येण्याची सरासरी तारीख 10 जून आहे आणि प्रत्यक्षात मुंबईत जरी पाऊस पडला, जोपर्यंत तो सह्याद्री ओलांडत नाही तो महाराष्ट्रात पाऊस पडला असा त्याचा अर्थच शेतकरी मानत नाही आहे. कारण कोकणामध्ये ठीक आहे, त्या भात शेतीला त्याचा फायदा होईल, पण इकडं ज्यावेळेस सह्याद्री ओलांडून खान्देश, नाशिक, नगर, सातारा, सांगली किंवा हे दक्षिण महाराष्ट्रातले मराठवाड्यातले जिल्हे आणि विदर्भात तो पाऊस तो बेब्रांचनीच होतो, त्याशिवाय ते मानत नाही. आता तुमचं आगमन आणि एल निनो याचा संबंध विचारलाय तुम्ही. 2023 साली मान्सून अंदमानमध्ये आला, त्याच्यानंतर भारतीय हवामान खात्याने जी तारीख सांगितली होती 4 जून. 2023चं सांगतो, म्हणजे 24-25 2 वर्षापूर्वीचं सांगतोय. बरोबर. तो आला कधी? 8 जूनला आलाय. मग तुमच्या 4 जूनच्या +4 डेजमध्ये तो फिट झाला तिथं. म्हणजे एल निनोच्या काळात मान्सून 7 दिवस उशिरा आलेला आहे 2023 साली. 2023. मला हेच कथानक मी 2019चं पण सांगू शकतो, पण आपला तेवढा वेळ नाही आहे. 2023चंच उदाहरण घेतो. जर मान्सून 2023मध्ये जूनमध्ये 8 जूनला 7 दिवस उशिरा आला, मग मुंबईत तो वेळेत आला का हो? 2019ला आणि 2023ला मान्सून मुंबईमध्ये 25 जूनला आलेला आहे, लक्षात घ्या. किती दिवस उशिरा आलेला आहे? 15 जूनला आलेला आहे. आणि तुम्ही तर प्रश्न असा विचारता एल निनोमध्ये मान्सून लवकर येतो? मान्सून लवकर येतो किंवा नाही येणार की नाही, खरं सांगायला पाहिजे 24 ते 48 तास
ज्या 6 कसोट्या चेक केल्या जातात त्याच्यावर मान्सून 24 तासात किंवा 48 तासात किती झेप घेणार आहे हे सांगता येतं. आणि विशेषतः 2023मध्ये 25 जूनला जर तिथं आला, 2019ला जर 25 जूनमध्ये आला आणि तुम्ही म्हणाल त्याला येत काही शास्त्रज्ञ असंही म्हणतील यावर्षी बर्फाचं जे प्रमाण आहे पडण्याचं ते कमी आहे. आणि बर्फाचं प्रमाण पडण्याचं प्रमाण कमी म्हणजे युरेशिया म्हणजे उत्तर गोलार्धात जे हिमालयन त्याच्या उत्तरेकडं रशिया चायना इकडं किंवा अमेरिकेच्या काही भागात जे बर्फ पडलं जातं त्याचं प्रमाण कमी असलं तर मान्सून चांगला होतो. त्याचबरोबर मान्सून लवकर येतो असाही काही लोक संबंध लावतात. बरोबर. पण मग हीच अवस्था 2023लाही होती. त्यावेळी बर्फाचं प्रमाण कमी होतं, त्यावेळेस मान्सून उशिरा आला. त्यामुळे एकाच एक असा संबंध विशेषतः क्लायमेटॉलॉजीमध्ये आणि भारतीय हवामानशास्त्रामध्ये असं त्यावेळी झालं म्हणजे असं होणार असा अर्थ लावता येत नाही. आणि मान्सूनच्या आगमनासंबंध कोणी किती वल्गना केल्या 15 दिवस 1 महिना सांगता येते 24 तास 48 72 तासामध्ये करेक्टली मॉनिटर करून भारतीय हवामानखातं स्वतःच्या रेकॉर्डनं सांगतं तोच खरा अंदाज आहे. बरोबर आहे. मग असं धरून चाला तुम्हाला 22 मे ते 30 मेच्या दरम्यान केरळमध्ये मान्सून कधी येऊ शकतो आणि तो 10 जूनला सरासरी तारखेला मुंबईत आला तरी तो मुंबईमध्ये किती दिवस पडतो आहे आणि नंतर सह्याद्री किती ओलांडतो आहे. आणि एल निनोच्या वर्षात जर मागच्या 2 कथामध्ये जर तो 15 दिवस उशिरा येणार असेल तर यावर्षी काय ते आपल्याला भारतीय हवामान खातं जेव्हा सांगेल त्यानुसारच आपल्याला निरीक्षण करावं लागेल. मान्सून हा वेळेत येऊ शकतो किंवा उशिरा येऊ शकतो. उशिरा येण्याची शक्यता मागील 19 आणि 2023मध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल बरं ठीक आहे मान्सून आला ओके राईट टाईमला 10 जूनला त्याने सह्याद्री ओलांडला पाहिजे. आणि सह्याद्री ओलांडल्यानंतर त्या मान्सूनच्या करंटमध्ये प्रवाहामध्ये त्या वाऱ्यामध्ये जर ताकद असली तरच पाऊस होतो. बरोबर. नुसतं एकच विषय डोळ्यापुढे ठेवून चालत नाही. मान्सून लवकर आला ओके डिक्लेअर झालं महाराष्ट्रात मान्सून आला तो साधारण 15 जूनपर्यंत सगळं महाराष्ट्र कव्हर करतो ठीक आहे 15. पण पाऊस पडतोय का प्रत्यक्षात? मान्सून आला म्हणजे काय झालं फरक जाणवला फक्त काय झालं मान्सूनी वारे की जे नैऋत्येतून वाहणारे वारे की त्याच्यामध्ये थोडीफार आर्द्रता आहे तो अनुभव शेतकऱ्यांना येतो. अच्छा. बरोबर आहे. म्हणून एल निनोचं वर्ष आहे आणि ह्या फक्त फरक एवढाच आहे 2023 आणि 2026मध्ये की त्यावेळेस 96% पाऊस म्हणजे सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज एप्रिलमध्ये होता. बरोबर. सॉरी 94 आणि नंतर 31 मेच्या ज्यामध्ये 96 सांगितलं प्लस ऑर मायनस पहिल्यांदा +/- 5 सांगितलं 94 +/- 5 नंतर सांगितलं 96 +/- 4 आणि पाऊस तसाच पडला आहे 94% पाऊस पडला आहे संपूर्ण 4 महिन्यामध्ये. बरं. म्हणून तुम्हाला हे 2 गोष्टी सांगतो. ज्यावेळी भारतीय हवामान खातं अलीकडे ज्या टक्केवारीत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातो तो भले एप्रिलमध्ये असो किंवा याच्यामध्ये त्याच पद्धतीचा पाऊस पडतो. आणि आता गेल्या 20-25 वर्षात पाहिलं 2015चं वर्ष सोडलं तर ज्या तारखेला भारतीय हवामान खात्यानं मान्सूनचं आगमन सांगितलं त्याच तारखेला भारतात मान्सूनचं आगमन देशात झालेलं आहे. भले तो अंदमानात लवकर येऊ द्या. अंदमानात टू केरला हे अंतर कव्हर करायला फार वेळ लागतो लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मध्य महाराष्ट्रातले 10 जिल्हे आहेत आणि कोकणातले 7 जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्यासाठी केरळ टू मुंबई मान्सून वेगात येणं गरजेचं आहे. ताकद असणं गरजेचं आहे. अच्छा. आता कोणती ब्रँच पुढे जाते आणि कोणती ब्रँच मागं जाते. आता ब्रँच म्हणजे 2 शाखा म्हणजे तुम्ही ही पालखी या मार्गे चालली नगर मार्गे ही दुसऱ्या मार्गे चालली सोलापूर काय त्याचे 2 मार्गे पालखीचे त्या पद्धतीने. तसं बे ब्रँच त्याची ताकद काय आणि अरेबी समुद्राची ब्रँचची ताकद काय. आता खरं बे ब्रँचची जी बोलते तुम्ही केरळमध्ये जो सह्याद्रीची मध्ये एक खिंड तयार झाली. सह्याद्री जो गुजरातपासून तयार झाला अखंड सह्याद्री आहे. पण केरळमध्ये एक पालघर जिल्हा आहे पालघाट. त्या पालघाट जिल्ह्यामध्ये सह्याद्रीमध्ये खिंड आहे फार मोठी. अच्छा. बरोबर. आणि ह्या ठिकाणी मान्सून त्यातून निघतो असा तिकडून तीही एक जागा आहे. आणि शिवाय केरळमध्ये जे असलेले
दक्षिण उत्तर जे पर्वताची रांग आहे त्याच्यामुळे मान्सून आपटून असा त्याची दिशा घेतली जाते अच्छा. की जे विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी त्या ब्रँचचा फायदा होतो. बरं. तुमच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त थोडं मी जास्त अलीकडे संकल्पना स्पष्ट केली, पण तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना हीच अवस्था मान्सूनच्या आगमनाची असणार आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. अगदी बरोबर. तुम्ही जे काही माहिती दिली ॲडिशनल त्याचा फायदाच नेमका ज्ञानासाठी होणार आहे. येस. आता सर म्हणजे मान्सून येणार, किती तारखेला येणार तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर पुढचे टप्पे देखील चांगले सोप्या भाषेमध्ये तुम्ही विश्लेषण केलं. आता मान्सून जर समजा जूनमध्ये वेळेत आला आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण खरंच पेरणीयोग्य पाऊस जूनमध्ये यंदा दिसेल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे, मान्सून वेळेत आला किंवा 8 दिवस उशिरा आला, मग आमची जूनमध्ये पेरणी होईल का? जूनमध्ये पाऊस होईल का? वर्ष एल निनोचं आहे, सरासरी 92% आहे. पहिली गोष्ट. पुन्हा मी कंपॅरिझन करणार 2023, त्यावेळेस 94% 96% सांगितला होता पाऊस, झाला 94%. यावेळेस 92% पाऊस सांगितलेला आहे. आणि मी आता इतक्यातच बोललो तुम्हाला का भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकत नाही. असं धरून चाला का 4 महिन्यामध्ये 92%च पाऊस पडणार आहे, म्हणजे सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार आहे. हा पहिला पार्ट संपला. दुसरी गोष्ट, एल निनो हा जुलैच्या शेवटी किंवा मध्य जुलै किंवा 25 जुलैपर्यंत एल निनोची शक्यता नाही, नंतर एल निनो डेव्हलप होण्याची शक्यता आहे. म्हणजे जून जुलैला पाऊस होण्याला बाधा नाही आहे. बरं, आता महाराष्ट्रापुरतंच बोलतो आहे आपण, मी देशाचा विषय करत नाही. पण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये सरासरी किती हो पावसाची? 15 ते 25 सेंटीमीटर जून महिन्याची आहे. बरं. म्हणजे कोकणात 50 सेंटीमीटर झाला तर तो 10 ते 12 सेंटीमीटर होतो मराठवाड्यामध्ये. किंवा खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली इथलाही झाला तर 20 सेंटीमीटर संपूर्ण तो जून महिन्यात होतो, जर मान्सून चांगला असेल, सरासरीपेक्षा अधिक असेल. तुमचा मान्सून कमी आहे. अच्छा. आणि मान्सून एल निनो जरी ॲक्टिव्ह नसला जूनमध्ये, पण एल निनोचं पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यातही तुम्हाला 15 ते 20 सेंटीमीटर पाऊस, म्हणजे त्याच्यातही पुन्हा कमी येणार पाऊस. मग याच्यानंतर मला असं म्हणायचं आहे की जूनमध्ये पाऊसच नाही, पेरण्या होणार नाही, असं नाही. जर वितरण चांगलं झालं आणि तसाही मान्सून म्हटल्याप्रमाणे जर 25 जूनला मुंबईत आला, तर तिथून पुढे तुमचा मान्सून महाराष्ट्रात येणार असेल, तर जून महिन्याचं सरासरी जून महिन्याचा एल निनोचा विचार करण्यातच काही अर्थ नाही, असं मला इथं म्हणायचं आहे. बरोबर. मग विषय येतो जुलै महिन्यामध्ये. मग जुलैच्या मध्ये तुमचा एल निनो आहे, एल निनो नाही आहे, पण तो शेवटी 25 जुलैच्या नंतर. मग एल निनो तो जुलैमध्ये नाही आहे, तर मग 25 दिवसामध्ये पाऊस तो व्हायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी 32 ते 35 सेंटीमीटर पाऊस महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यात होतो, सगळ्यात जास्त पाऊस होतो आहे. अच्छा. ऑगस्टमध्ये फार कमी होतो आणि नंतर सप्टेंबरमध्ये. जर जुलै महिन्यामध्ये जर एल निनो जर कार्यरत नाही आहे आणि जरी शेवटी 25 जुलैनंतर कार्यरत झाला, तर जुलैच्या पावसावरच पेरणी होण्याची शक्यता आहे. अच्छा. हे फक्त मान्सूनच्या पावसाबद्दल बोलतो, मान्सून आगमन झाल्यानंतर पडणाऱ्या पावसाबद्दल बोलतो. बरोबर. पण मान्सून जर 30 मेला केरळमध्ये आला, त्याच्या अगोदर जर वातावरण चांगलं तयार झालं, पूर्व मोसमी पाऊस, गडगाडी पाऊस जो आपल्याकडे होतो, तोही शेत मशागतीला आणि नकळत थोडं ओल, पेरणीसाठी ओलीचा पाया घातला जातो त्याच्यातनं. त्याच्यानंतर चांगला पाऊस व्हावा लागतो. बरोबर. ती 10 सेंटीमीटर बोलतो, तो विषय वेगळा आहे त्याच्यानंतर. म्हणजेच काय, जून आणि जुलै ह्या 2 महिन्यामध्ये काही दिवस 8 ते 10 पावसाळी दिवसामध्ये महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि भौगोलिक रचनेनुसार कोकणात जास्त पाऊस, मध्य महाराष्ट्रात बरा पाऊस, त्यानंतर मराठवाड्यात काहीसा कमी आणि विदर्भात त्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे कसं, जसं मी तुम्हाला सांगितलं 15 ते 20 सेंटीमीटर, म्हणजे कोकणामध्ये 50 ते 60 सेंटीमीटर होतो. मध्य महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये 15 सेंटीमीटर होईल किंवा 17 सेंटीमीटर होईल. 25 सेंटीमीटरची शक्यताच नाही जरी सरासरी असली किंवा एल निनो आणि 92% आहे. पण 10 ते 12 सेंटीमीटर मराठवाड्यात पाऊस होतो, त्यापेक्षा कमी पाऊस आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये खरीपाचे पेरणीला त्यांना वाटच बघावी लागेल, ज्यावेळी जुलैमधला पाऊस चालू होईल. आणि विदर्भामधला पाऊस जो ब्रांचनी होतो, तोही साधारण ह्या 20 सेंटीमीटर दरम्यान 22 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस होतो. जून जुलै दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे.
जरी एल असला, एल नाही आहे या 2 महिन्यामध्ये, आणि शेवटी जरी आला जुलै महिन्यामध्ये, पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी नेहमीसारखंच मी हे धूळ पेरणी ह्यावेळेस करू नये. अच्छा. चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये. मग ज्यावेळी तुमचं सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट, सप्टेंबरचं काय आहे ते पुढच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस येईल ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पेरणी करून बसाल, पण ते पीक काय कशावर, ते पुढच्या पावसावर अवलंबून आहे. बरोबर. आणि तोही विषय 2026च्या मान्सूनमध्ये एल निनोच्या स्थितीमध्ये चर्चा करणं योग्य आहे असंच मला म्हणायचं. बरोबर, त्याच्याकडे मी जाणारच आहे. पण थोडक्यात तुमच्या उत्तरातून मला 2-3 मुद्दे असे लक्षात आले की पहिल्यांदा म्हणजे एकतर मान्सून आपल्याकडं कधी येतो, एकतर मुंबई आणि सह्याद्री पार करून महाराष्ट्रात कधी येतो, त्या तारखेनुसार जूनमध्ये पेरण्या होणार की नाही ते एक आहे. कारण मान्सून दाखल झाल्यानंतर देखील पाऊस पडण्यासाठी नेमके किती दिवसांमध्ये पडणार ते आहे. म्हणजे पेरण्या आपल्या जूनऐवजी जुलैमध्ये देखील जाऊ शकतात, असं थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर आहे. आता पुढचा माझा प्रश्न, जसं तुम्ही सांगितलं की आपण पेरणी करणार, जुलैपर्यंत पेरण्या तर होतीलच, परंतु ऑगस्ट जर समजा जुलैच्या शेवटी एल निनो ॲक्टिव्ह झाला तर मग ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पावसाचं चित्र काय दिसतंय सध्या? बरोबर आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पावसाबद्दल बोलण्याच्या अगोदर एखादा मुद्दा बोलण्याच्या ओघात विसरून जाईल, कारण जो महत्त्वाचं ते मला ह्या ठिकाणी सांगायचं शेतकऱ्यांना. नक्कीच. जरी तर पेरण्या होणार असतील, कमी वयाची पिकं आणि कमी पाण्याची पिकं ह्यावर आत्तापासूनच विचार करून ज्यावेळेस पेरणी करायची तर कडधान्य, कमी वयाची पिकं आणि कडधान्य किंवा अति पाण्याची पिकं आहेत, समजा मका, ऊस लागवडी करू आम्ही किंवा भुईमुगाच्या हे करू, या भानगडीत यावर्षी पडू नये असं मला म्हणायचं आहे. आणि जरी तुमच्या पेरण्या लेट झाल्या, जुलैच्या अखेरपर्यंत झाल्या, तरी घाबरू नका. कारण आता मी जे उत्तर देणार आहे तुमच्या प्रश्नाचं जुलै ऑगस्टमध्ये, कारण जुलै ऑगस्टमध्ये एल निनो जो जून जुलैमध्ये नाही आहे, पण तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आहे. आणि जे मागे मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे इंडियन ओशन डायपोल जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नक्कीच येणार आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला इंडियन ओशन डायपोल आता मदत करणार आहे. बरं. म्हणजे ज्या पेरण्या तुम्ही करणार आहात त्याला कदाचित इंडियन ओशन डायपोल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्या पावसातून मदत करण्याची शक्यता आहे. बरोबर. तशा पेरण्या उशिराच होणार आहे. ज्याने गडबड केली का तो जसं मागच्या वर्षी कथा झाली तशी होणार. प्रश्न तुमच्या ऑगस्ट सप्टेंबरच्या पावसाचा आहे. मी सांगितलं इंडियन ओशन डायपोल आहे. आता महाराष्ट्राचं बोलायचं आहे मला. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जरी एल निनो आला, इंडियन ओशन डायपोल असला, दोघांची जर झुंज झाली तरी पाऊस पडणार आहे. पण ऑगस्टमध्ये पावसाची सरासरी ही महाराष्ट्रात कमीच आहे. त्या मानाने सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी अधिक आहे. म्हणून जुलैमध्ये जो रेनियस मंथ आहे त्याच्यामध्ये किती पाऊस पडतो 2026च्या एल निनो स्थितीमध्ये, त्यावर पेरणी करतानाच पुढच्या गोष्टीचा विचार करायचा. आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार, पण लगेच ऑगस्टमध्ये पाऊस असेल अशी शक्यता नाही, पण सप्टेंबरमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे. अशा तारतम्यानेच शेतकऱ्यांना यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. अच्छा. ह्या सगळ्या कथानकामध्ये एल निनो आहे, ऑगस्टमध्ये पाऊस कमी आहे, इंडियन ओशन डायपोल, या सगळ्या कथानकावर तर पावसाचं वितरण जर चांगलं झालं, म्हणजेच काय, ऑगस्टमध्ये समजा 5 किंवा 7 दिवसात पाऊस पडत असेल आणि सप्टेंबरमध्ये समजा 11 दिवस पाऊस पडत असेल, ह्या दिवसामध्ये जर कमीत कमी 3-3, 4-4 दिवस जरी वाढले तर त्याचं वितरण चांगलं झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला एल निनो असूनही एल निनोची म्हणजे उलट ते शेतकरी म्हणतात आहे काय, ते हवामान खात्यावाले काय सांगतात, चांगला पाऊस पडला ना चांगलं काय त्यांचं काय, ह्या कथा मी ऐकलेल्या कानाने. ठीक आहे, त्यांच्या संकल्पनेनुसार ठीक आहे, पण त्याची कारणं फोडून सांगितलं तुम्ही व्यवस्थित ऐकणार आहे का, ते विश्लेषण समजून घेणार आहेत का? आम्ही सांगितलं तर समजून घ्यावाची अपेक्षा नाही, पण त्याच्या कथांना त्याच्या पाठीमागं काही शास्त्र आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. पेरणी करताना ओल किती आहे, भरपूर ओल असेल ती पेरणी करणार आहे. ऑगस्टमध्ये जरी समजा तुम्हाला कारण ऑगस्ट महिना अखंड पडण्याचा महिना आहे. बरोबर. आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं रूपांतर हे थोडंसं परतीच्या पावसाचे वारे फिरतात त्या पावसावर अवलंबून आहे. पण इंडियन ओशन डायपोल आहे. जरी एल निनो असला, मग 2023ला एल निनो होताच की,
मग तुम्हाला खरीप आणि रब्बीची पिकं मिळालीच की, मग आता का मिळू नये? असेच उलटे प्रश्न विचारून मला शेतकऱ्यांची संकल्पना स्पष्ट करायची आहे. डोक्यातून तुम्हाला सोशल मीडियाने जे पॅनिक केलेलं आहे, घाबरू नका. पावसाचं प्रमाण कमी आहे म्हणजे अति दुष्काळ आणि हे भानगडी नाही आहे. फक्त जून जुलैमध्ये पाऊस कमी असल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई येऊ शकते. अच्छा. आता ते भारतीय हवामानाचा रिपोर्ट त्यांना जाईल त्या पद्धतीनं प्रशासनाच्या पातळीवर त्याचे. पण हा फार महत्त्वाचा भाग आहे. प्रशासन तुम्हाला कॅनलला पाणी सोडणार नाही, पिण्यासाठी राखीव करतील. पण शेतकरी आणि शेतकऱ्याच्या निमित्ताने हे सर्व जनतेला मला असं आव्हान राहील, आत्तापासूनच पाण्याचे आपण पिण्याच्या पाण्याबाबतीत थोडं जागरूक असणं गरजेचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य होणंही गरजेचं आहे असं मला म्हणायचं आहे. प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मी इकडं थोडं वळालेलं आहे, एवढाच फक्त फरक आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असं मला वाटतं आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात सर, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा विचार करताना किंवा 4ही महिन्यांचा विचार केल्यानंतर जुलैमध्ये पेरण्या होऊ शकतील, पण ऑगस्टमध्ये आपल्याला पावसात खंड किंवा पावसाची सरासरी आधीच कमी असते. त्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. तिकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलं की कमी कालावधीची पिकं, ताण सहन करणारी पिकं, याचा यंदा विचार करणं गरजेचं आहे. आणि आयोडी पावसासाठी पोषक असू शकतो, त्यामुळे पाऊसच नसेल एल निनोमध्ये अशी स्थिती असणार नाही, तर आयोडीमुळं आपल्या पिकायोग्य पाऊस पडू देखील शकतो. जर तुम्ही जुलैच्या शेवटी पेरणी करणार नसाल तर त्याच वेळेस जर तुमची बक्कळ ओल जर असेल, जरी ऑगस्टमध्ये खंड पडले तर त्या ओलीवर ते पीक ऑगस्ट महिना क्रॉस करू शकतं. अर्थात जमिनीचा पोत किंवा थोडंफार काही सिंचनाची साधनं या गोष्टी आहेच. तो हे काही सरळ सोड सूत्रात किमती घातल्या असं उत्तर काढण्यासारखं नाही आहे. पण तुम्हाला सांगता होऊ शकतो, जरी ऑगस्टमध्ये खंड असला तरी सप्टेंबरच्या पावसानं असलेल्या इंडियन ओशन डायपोमुळं ते पीक तरारून जाईल किंवा निभावून जाईल असंच मला म्हणायचं आहे. पण उदाहरणार्थ आता तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर तुम्ही म्हटला कडधान्य, नुसती कडधान्यच नाही, भरड धान्य पण आहे त्याच्यामध्ये. भरड धान्य म्हणजे बाजरीसारखी पिकं, कडधान्याबरोबर तुम्हाला दुसरं एक सांगतो. कॅश क्रॉपमध्ये ह्यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीला लोक टोमॅटोची लागवड करतात, कोथिंबिरीची लागवड करतात, भाजीपाल्याची लागवड करतात, किंवा जे खरीपामधला लाल कांदा किंवा खरीप कांदा याचे नर्सरी तयार करतात, म्हणजे त्याची रोपं टाकली जातात. यावर्षी ती संधी असण्याची शक्यता आहे एक शेतकरी या नात्याने मला असं म्हणतो आहे. कारण नर्सरी खराब होण्याची शक्यता यावर्षी कमी आहे, प्रोव्हायडेड तुमच्या जुलैमध्ये किती पाऊस होतो याच्यावर. आणि त्याला शेतकरी लगेच कळतं माझी रोपं येणार. फक्त त्यांना मी एक सांगतो की ह्या वेळेस तुम्ही जर नर्सरी केली, त्याची कांद्याची रोपं टाकली तर त्याला जीवदान मिळेल, नुकसान होणार नाही, तणाचा प्रादुर्भाव होणार नाही, बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि पुढेही तुम्हाला समजा एल निनो समजा नाही, इंडियन ओशन डायपोल समजा एक 10-20% आलाच नाही, तरी तुम्हाला ही पिकं साधारण 3 महिन्यामध्ये ती निघून येऊ शकतात. आणि अधिक चांगला पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झाला तर उन्हाळ कांद्याची जी लागवड तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करतात, त्याच्या अगोदर जर ऑक्टोबरमध्ये वगैरे जर तुम्ही रांगडा कांदा म्हणता तो जर अगोदर केला की तो साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, त्या स्थितीला या वर्षाचं वातावरण कदाचित असा निर्णय घ्यायला शेतकऱ्यांना भाग पाडू शकतं, असं मला आज इन ॲडव्हान्स 6-7 महिने बोलावं असं वाटतं. शेवटी हा अंदाज आहे, निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे, पण हा अंदाज योग्य येतो याचाही ताळा बघा. कारण आपण घेतलेल्या मुलाखती त्यांच्यासमोर आहे, 7 महिन्यासमोर त्यांच्यासमोर असणार आहे. तर या निमित्तानं शेतकऱ्यांनी ताळा करावा असं मला वाटतं. आणि ही फॅक्ट आहे, याच्यामध्ये बदल नाही. भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकत नाही, कुणी काही बोलो, भारतीय हवामानाच्या आगमनाचा अंदाज चुकत नाही आहे. आणि जी फक्त सोशल मीडियामध्ये जो गोंधळ चालला ना, याच्यावर फक्त कान शार्प आणि जागरूकतेने ठेवून ऐकावं आणि ती म्हणे ऐकावं, जनाचं करावं, म्हणजे काय ऐकायचं तेवढंच ऐकावं, बाकीचं सोडून द्यावं असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. बरोबर. आता सर, आता आपल्या चर्चेमध्ये एक जो काही पावसातला खंड आहे त्याचा एक विषय आला. 2023 आपण चर्चा करतात. 2023मध्ये जसं तुम्ही सांगितलं, 2023मध्ये आणखीन एक घटना घडली होती की जुलै आणि ऑगस्ट दरम्यान एक पावसात मोठा खंड पडला होता, त्याचा फार मोठा ताण पिकांवरती आला होता. तर यंदा देखील असा खंड पडण्याची शक्यता जाणवते का? पुन्हा तुम्ही आता एल निनोच्या वर्षामध्ये एकास एक संबंध लावायचा प्रयत्न करतात. याचं उत्तर देताना मी तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी मे महिन्यात 17 पाऊस झाले होते. बरोबर.
मग ह्यावर्षी पण अगोदरच सांगितलं तुम्हाला मी, ती शक्यता नाही आहे, कारण त्या पद्धतीची विंड डिस्कंटिन्युटी सारखी त्यावेळेस जी झालेली वातावरणीय प्रणाली ती होणं यावर्षी झालेली नाही आहे. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो आता मे महिन्यात पावसाची शक्यता जी असेल ती शेवटी असणार आहे. आता जो पाऊस पडणार आहे तो साधारण फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. कुठंतरी झाला किरकोळ पाऊस, बरोबर. मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल की खंड पडणार आहेत का तुम्हाला. मग त्यावेळेस एल निनोच्या वर्षात खंडच पडतो, त्यावेळेची स्थिती तशी होती. अच्छा. त्यावेळेस पडली म्हणून आत्ताच खंड पडेलच असं नाही आहे. कारण का त्यावेळेस इंडियन ओशन डायपोल किती स्ट्रॉंग नव्हता, तो जर तसा स्ट्रॉंग यावेळेस राहिला तर तो खंड पडणार आहे नाही. कारण इंडियन ओशन डायपोल त्यावेळीसुद्धा हा पॉझिटिव्ह होता, बरोबर. आणि ह्यावेळेस तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं लगेच तसं ऑगस्टमध्ये खंड पडतात. आणि खंड कधी पडत नाही ऑगस्टमध्ये, ज्यावेळेस मान्सून हा मोर दॅन नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा अधिक असतो, 108, 106, त्यावेळेस शक्यतो खंड पडत नाही. आणि आता थोडेफार खंड पडणार, म्हणून ऑगस्टमध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला सांगतो पुन्हा हे काही निसर्ग आहे, प्रणाली जर तयार झाली तरच खंड पडतील. बरोबर. पण आत्तापर्यंत रेकॉर्ड सांगतं की ऑगस्टमध्ये खंड पडतात, म्हणून जुलैमध्ये चांगली ओल असली तरच पेरणी करायची आहे. बरोबर. आणि नंतर त्या पद्धतीने निर्णय घ्यायचे आहेत. म्हणजे पुढच्या जर लागवडी तुम्हाला गावठी उन्हाळ कांद्याच्या करायच्या असतील किंवा तुम्हाला ऊसाच्या लागवडी करायच्या असतील तर सप्टेंबरचा पाऊस सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो पाऊस आपल्याला बघावा लागेल. 25 ऑगस्ट नंतरचा पाऊस. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक सांगू का की सप्टेंबरमध्ये जे उत्तरा नक्षत्र चालू होतं 13 सप्टेंबरला आणि 27 सप्टेंबरला हस्त नक्षत्र चालू होतं, या 2 नक्षत्राचा पाऊस सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि इंडियन ओशन डायपोल असला आणि वितरण चांगलं आणि ह्याच्यातून राहिलं तर तुम्हाला मी सांगतो त्या केसमध्ये धरणंही भरू शकतात, नद्या वाहू शकतात आणि उन्हाळ कांद्याची लागवड होऊ शकतात किंवा लोकांच्या सुरूच्या ऊसाच्या लागवडीसुद्धा होऊ शकतात. अच्छा. आता तुम्ही म्हणणार हे सगळं जडतं आहे आम्हाला. हे बघा, शास्त्र हे अशाच पद्धतीने आहे. कुणी यात्रेमध्ये कुणी भक्त पुजारी जर समजा त्याच्यावर काय दैवी हे आहे आणि तो सांगत असेल असं नाही असं होणार, त्या ठिकाणी पण शास्त्रामध्ये अशी व्यवस्था नाही आहे की त्या पद्धतीने सांगण्याची व्यवस्था आहे का, नाही आहे. शास्त्र असंच सांगेल. मग ओव्हरऑल ह्या चर्चेतून शेतकऱ्यांनी काय अर्थ घ्यायचा तो घ्यावा आणि त्या पद्धतीने मान्सूनला सामोरं जावं असं मला वाटतं. बरोबर. आता सर आणखीन एक चर्चा चालू झाली नोवाच्या अंदाजानंतर, ती म्हणजे उष्णतेची, की विक्रमी उष्णता राहील. आत्तापर्यंत म्हणजे जेव्हापासूनच्या तापमानाच्या नोंदी आहेत ते सगळे रेकॉर्ड मोडले जातील. आता आपण अनुभव घेतोय की विक्रमी उष्णता आपण आधीच अनुभवतोय. उष्णतेच्या लाटा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तर नेमकं खरंच असं घडताना दिसेल का, त्याचा एल निनोशी काही संबंध आहे का, आणि ही उष्णता आपल्याला आणखीन इथून पुढे किती दिवस जाणवू शकते? आता तुम्ही एक प्रश्न विचारता एल निनोशी काही संबंध आहे, कारण मीडियामध्ये मी पण ऐकलेलं आहे एल निनोच्या वर्षात भयंकर उष्णता. एल निनोचा आणि या एल निनो कधी येणार आहे आणि तुमची उष्णता कधी आहे. तुम्ही एप्रिलच्या उष्णतेचा संबंध एल निनोच्या लावू लागलात आणि 15 मेपर्यंत तुम्ही एल निनोशी संबंध लावू लागला की जो एल निनो तिकडंच आहे अजून आहे. त्यामुळे त्या उष्णतेची संबंध नाही आहे. पहिली गोष्ट, एप्रिलमध्ये संपूर्ण महिन्यात किती तापमान असावं, उष्ण्याच्या लाटा किती, याच्या सरासरी अंक ठरलेले आहेत. मेमध्ये पण अंक ठरलेले आहेत. सरासरीच्या अंकापेक्षा एप्रिलमध्ये सगळ्यात जास्त उष्णता एप्रिलमध्ये होते, मेमध्ये तसं नाही आहे. आत्ता जो आज तारीख 20 आहे, 8 ते 15 या दुसऱ्या आठवड्यामध्ये उष्णता थोडी वाढली होती, बरोबर. अजूनही त्याचा प्रभाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आहे का, नाही. तुम्ही नाशकातसुद्धा बघा, एकदा का दोनदाच ती हीट वेव्ह आली होती. सरासरीपेक्षा तो 4-4.5 डिग्री उष्णता आहे. मग आता ह्या महिन्यामध्ये सध्या उष्णता आहे. अकोलेला इतकं तापमान आहे, तिकडे 45 आहे, जळगावमध्ये 43 आहे, 42 आहे. हे सगळं सांगतायत तुम्ही. 40च्या पुढे गेलं म्हणजे उष्णता. पण सरासरीपेक्षा अधिक आहे का, नाही ना. बरं. कारण त्या ठिकाणची सरासरीच ऑलरेडी अगोदर त्या भागात भौगोलिक रचनेनुसार त्या मे महिन्यात तेवढी उष्णता अपेक्षितच आहे. आता तुम्ही सध्या सांगताय संपूर्ण महाराष्ट्रात उष्णता आहे का, नाही. आज 20 तारीख आहे, लिहून घ्या. 20 तारखेपासून तापमान हे खालीच होणार. अच्छा.
20 मेपासून दुपारचं 3चं कमाल तापमान खाली होणार, उष्णता जाणवणार नाही. आणि जे जाणवते ती विदर्भामध्ये तीही सरासरीपेक्षा अत्याधिक नाही आहे, लक्षात ठेवा. बरं. असं मला तुम्ही प्रश्न उष्णतेचा विचारला आणि अशी आहे आपण बघू सहज बोलून जातात लोक. अहो तिकडे 43 इकडे पण मग उष्णतेने उष्णतेच्या काळात येऊ नये तेव्हा केव्हा यावं? मे महिन्यामध्ये त्या मानाने जसं मागच्या वर्षी तसा पाऊस पडला नाही. मे महिन्यामध्ये यावर्षी सरासरी इतका उष्णता जाणवली नाही. फक्त 2 आठवडे जाणवणार आहे. 8 ते 15 जी जाणवली ती, आणि 26-27 नंतर शेवटी मे महिन्याच्या काही दिवस ती जाणवणार आहे. बरं. पण आता बघा 20 दुपारचं तापमान कमी होणार आहे, लक्षात ठेवा. सध्या जे मीडियावर काही चॅनल वगैरे सांगतात, मूळ रेकॉर्डशी तज्ज्ञ लोकांनी टाळा करून बघावा आणि त्या बातमीला दुजोरा करावा, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. अच्छा. आता सर आपण थोडंसं शेवटाकडे येतो आहे. आता पुढच्या 7-8 दिवसाचा थोडासा अंदाजाचा एक चर्चा करूया. हवामान विभागानं पुढच्या 4-5 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र किंवा कोकणातला काही भाग, मराठवाड्यातला काही भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नेमकं पुढचं एक आठवडाभर हवामान कसं राहील? पाऊस कुठल्या भागामध्ये शक्यता आहे? उष्णतेचं कुठल्या भागामध्ये शक्यता आहे? हे बघा, आज एक 20 आहे. 20 ते साधारण 25, 26 किंवा 27पर्यंत कोकण म्हणजे तुम्ही ठाणे पालघरपासून तर पार सिंधुदुर्गपर्यंत आणि मध्य महाराष्ट्रातले जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागापर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे, लक्षात ठेवा. बरं. आणि ह्या ढगाळ वातावरणातून अगदीच जी नेहमीची माझी अगदीच तुरळक ठिकाणी झाला तर किरकोळ पाऊस होणार आहे. अच्छा. मराठवाड्यात पावसाची शक्यता फार कमी आहे. या आठवड्याची गोष्ट सांगितली 26-27पर्यंत. मग तुम्ही म्हणाला एका गावामध्ये किरकोळ पाऊस झाला तर तो शेवटी निसर्ग आहे त्याचा घेते. आणि विदर्भात मात्र पावसाची शक्यता नाही, पण ह्या दरम्यान विदर्भात मात्र त्याचं जे सरासरी तापमान आहे तेवढं तापमान आणि उष्णता राहणार आहे. कारण तुम्ही पाऊस आणि उष्णता पुढच्या आठवड्याबद्दल विचारलं. आणि वातावरण बदलते 27 मे नंतर. अच्छा. लक्षात घ्या. कारण त्या दरम्यान करती पूर्व मोसमीच्या गडगडी पावसाची शक्यता, त्यानंतर वातावरण वेगळं असेल तर त्यावेळेस बोलण्यात मजा आहे. बरोबर. पण तुम्ही ह्या आठवड्याबद्दल पाऊस आणि तापमान विदर्भात, पाऊस या 17 जिल्ह्यामध्ये, कोकण आणि मध्य महाराष्ट्र, तोही झाला तर कुठं पण ढगाळ वातावरण राहील. त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, रात्रीचा जो उकाडा होता तोही उकाडा आजपासून कमी होईल. अच्छा. म्हणजेच किमान तापमानामध्ये अत्याधिक वाढ होणार नाही. तोही बदल ह्यावेळेस जाणवेल तुम्हाला. अच्छा. आणि कोकणात जरी आता तुम्ही कुठंतरी काल सकाळी कुठंतरी बातमी मारली की 38 टेम्परेचर गेलं असं काही ते, ठीक आहे, आतापर्यंत येईल. आता बघा पुढच्या आठवड्यात उष्णता एवढी जाणवणार नाही, रात्रीचा उकाडा जाणवणार नाही. एवढंच मला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे बोलता येईल. बरोबर. सर शेवटचा प्रश्न आहे. आपण आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते, दुष्काळ आहे का, सुपर एलिनो आहे का, मे, जून, जुलै, ऑगस्ट या वातावरण, पाऊस, या सगळे आपण चर्चा केलेली आहेत. तर हे सगळ्या अनुषंगाने नेमकं तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करणार की शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीपाला नेमकं कसं सामोरं जावं? पहिलं डोक्यातून काढून टाकायचं की एलिनो, दुष्काळीन, पेरणी करायची नाही, मशागतीला इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करायची की नाही याचं डोक्यातून काढू. तुम्हाला एक विधायक किंवा पॉझिटिव्ह थॉट मनात घेऊन चला की ह्यावर्षी पेरणी होणार आहे. फक्त पेरणीचं क्रॉप हे बंपर क्रॉप येण्याची शक्यता नाही आहे, पण क्रॉप येऊ शकतं आहे. आणि तुम्ही रब्बीच्या बाबतीत जर विचाराल तर रब्बीचं ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये मान्सून कसा नाचवतो त्यानंतर निर्णय घ्यायचा, त्यामुळे त्याच्यावर आज बोलू नये. बरोबर. पण खरीपाच्या पेरण्या भाग बदलत काही ठिकाणी होतील, काही ठिकाणी होणार नाही, पण होण्याची शक्यता ही दाट आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. शेतकऱ्यांनी तयारीत राहावं, पण याचा अर्थ असाही काढू नये की धूळ पेरणी करू नये. कारण जोपर्यंत तुम्ही 10 ते 12 सेंटीमीटर ओल येत नाही तोपर्यंत जर तुम्ही पेरणी करत नसाल तर जिंकाल. अच्छा. 12 सेंटीमीटर 10 वेळेला चांगला पाऊस झाला, जमीन बैठकीची आहे, मशागत चांगली झालेली आहे, तिचं खत व्यवस्थापन चांगलं आहे, अशा जमिनीमध्ये मात्र तुमचं ऑगस्टमध्ये ती पिकं निभावू शकतात. कारण जून सप्टेंबरमध्ये येणाऱ्या पावसाला त्या पिकाला मदत होऊ शकते असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि मात्र टोमॅटो, कोथिंबीर, भाजीपाला ह्या पिकाला
मान्सून तर पडू दे, पण त्यानंतर ह्याला चांगली स्थिती ह्यावर्षी असू शकते असं मला वाटतंय. म्हणजे नुकसान होणार नाही. नुकसान होणार नाही. नर्सरी चांगल्या प्रतीच्या येतील आणि तुम्हाला चांगला पाऊस जर जुलैमध्ये झाला तर तुम्हाला याच्या लागवडी होऊ शकतात. लाल कांदा किंवा खरीप कांदा म्हणतात त्याला, की ज्याचं वय कमी असतं ते शक्य. हे रिपीट होते माझ्याकडनं, पण तुम्हाला हे पण मी मक्याची खूप मोठी लागवड करेल आणि ऊसाच्या लागवडी करेल आडसालेची किंवा भुईमुग हे करेल, तर ह्या ठिकाणी थोड्याशा अडचणी येऊ शकतात. शेवटी हा अंदाज आहे. असं असतं तर मी तारखावर तुम्हाला सांगितलं इतका पाऊस पडणार आहे, या तारखेला एवढी ओल येणार आहे, सांगता आलं असतं ना. शास्त्र हे असंच आहे, ज्याला समजलं त्याला समजेल या पद्धतीने. बरोबर. तर मला असं वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिले की पेरणी तुम्ही शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे मला, सांगून झालं की ह्याच पद्धतीत तयारीत राहावं. म्हणजेच मेन थीम ठळक हायलाईट त्याचं एवढं आहे की डोक्यातून काढून टाका. यावर्षी एल निनो आहे आणि दुष्काळ पडणे आणि पिण्याच्या बाबतीमध्ये जागरूक आत्तापासूनच राहावं असं मला म्हणायचं आहे. अगदी बरोबर. आता आपल्या मनातले जे काही सध्याचे प्रश्न होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता सरांनी दिलेली आहेत. सरांनी सांगितलं की 31 मेच्या दरम्यान हवामान विभागाचा दुसरा अंदाज येईल मान्सून हंगामाचा. त्यावेळी आपल्याला कळेल की नेमकं आपल्या राज्यामध्ये किती पाऊस पडेल, जिल्ह्याने या पावसाची नेमकी सरासरी किती असू शकते, विभागने किती असू शकते. त्यावेळी आपण सरांचा नेमका त्यावेळी देखील आपण सरांची मुलाखत घेऊ, सगळा त्यावेळेचा अंदाज देखील समजून घेऊयात. परंतु आजच्या मुलाखतीमधून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे. दुष्काळ जरी नसला तरी पावसाचं प्रमाण आधीच हवामान विभागाने सांगितलं कमी आहे. त्याला आपल्याला सामोरं जाण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. कालची आपण मुलाखत देखील घेतली होती उदय देवळांकर सरांची, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आहेत. त्यांनी देखील यावर मार्गदर्शन केलं. आपण पाहिली नसेल तर आपण तीही मुलाखत बघा. या पुढच्या टप्प्यामध्ये आपण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती अशाच घेणार आहोत की नेमकं या खरीपामध्ये आपण नियोजन कसं करायचं. तर नक्कीच आपण पुढच्या मुलाखतीमधून वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर सरांचा वेगवेगळ्या टप्प्यांवरती अंदाज घेऊयात आणि आपण या खरीपामध्ये नेमकं कसं नियोजन करू हे समजून घेऊयात. धन्यवाद सर, आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू.